धुले शहर के सरकारी विद्या निकेतन शैक्षणिक संस्थान में छात्र बुनियादी सुविधाओं से वंचित हैं। संस्था का परिसर अस्वच्छ है, भोजन घटिया गुणवत्ता का है, खुले पानी में ऐसी कई समस्याएं हैं। इसके कारण छात्रों का जीवन खतरे में है। इसलिए विद्यार्थियों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ करना बंद करना चाहिए और उन्हें अच्छी बुनियादी सुविधा उपलब्ध करवानी चाहिए तथा परिसर में साफ सुथरा और सुंदर रखना चाहिए। अन्यथा विद्यार्थियों में स्वास्थ्य संबंधी समस्या उत्पन्न होने पर कौन जिम्मेदार होगा, ये सवाल रिपब्लिकन सेना के जिला प्रमुख समाधान वैशाली ने उठाया है और धुले जिला कलेक्टर से इस स्कूल की जांच की मांग भी की है। सरकारी शिक्षण संस्थान विद्या निकेतन में पढ़ने वाले विद्यार्थियों को मूलभूत सुविधाओं से वंचित रखा जा रहा है। छात्रों के शैक्षिक स्तर को बनाएं। मी समाधान वैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष। तर काही ग्रामस्थांच्या तक्रारीवरून माझ्याकडे विषय आल्यानंतर जे तक्रार होती तर धुळे शहराच्या मध्यभागी शासकीय विद्या निकेतन जी शाळा आहे तर त्याच्यात खूप मोठ्या प्रकारे इथे जो काही विषय होतोय तर हा आम्हाला दिसायला आलेला आहे। तर हा जो विषय आहे तर तो पोरांचा सगळ्यात जीवाशी खेळणारा प्रश्न आहे। तर पोरांच्या या तक्रारीनुसार आम्ही जाऊन व्हिजिट केली असता तिथे बघितलं तर त्या पोरांना जे पाणी दिलं जातं विहिरीचं तर त्या विहिरीमध्ये अक्षरशः खूपच कचरा पडलेला आहे। बेटकुई आहे, साप जंतू वगैरे बरेचसे एकदम घाणेरड्या प्रकार ते आम्ही चित्रीकरण करून आम्ही साहेबांना दिलेलेच आहे। तर जे खाद्यपदार्थांचा विचार केला तर कच्चे टमाटर, बटाटर, भेंडी असे एकदम निकृष्टपणे जे जेवण दिलं जातं ते खूप हलक्या पद्धतीचं जेवण दिलं जातं। तर आम्ही ही व्हिजिट केलं असता तर पोरांच्या आंघोळीची सोय नाही आहे, जे टॉयलेट बाथरूमची सोय व्यवस्थित पाहिजे तर ती पण अतिशय निकृष्ट दर्जाची आहे। तर आम्ही ही व्हिजिट केलं असता आम्हाला याच्यात असं दिसून आलं की ते पोरांच्या तब्येतीशी हे शाळेवाले खेळत आहेत असं दिसून आलेलं आहे आम्हाला। पोरांच्या या शिक्षणासाठी किंवा या शाळेसाठी इतका मोठ्या प्रमाणावर जो निधी येतो तो नेमका मग तो जातो कुठं। आज या पोरांना जे बघितलं गेलं तर त्यांना व्यवस्थित जेवण नाही, व्यवस्थित पाणी नाही। भविष्यात त्या पोरांना काही विजा आली तर याचा जिम्मेदार कोण राहील असा आम्हाला प्रश्न पडला। तर आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदनद्वारे सांगितलंय की याच्यावर तुम्ही काहीतरी स्वतः जाऊन चौकशी करा आणि स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या की शाळेची काय व्यवस्था आहे। साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते बघून आम्ही तुम्हाला हे सांगतो की बाबा काय विषय असं त्याच्यातला। सगळ्यात महत्त्वाचं जर याच्यावरती जर का साहेबांनी म्हणा किंवा शाळेवाल्यांनी जर काही बदल केला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या प्रकृतीस याच्यात सगळी शाळा जबाबदार राहील याची नोंद। मी समाधान वैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष। तर काही ग्रामस्थांच्या तक्रारीवरून